बापरे, आज एवढी गर्दी का बरं इथं? तुला माहिती आहे का? नाही. अगं आज जागतिक आरोग्य दिवस आहे ना. काय असते या दिवशी विशेष? सांगा ना सिस्टर मला प्लीज. बरं सांगते. अगं आज ना 7 एप्रिल म्हणजेच वर्ल्ड हेल्थ डे जागतिक आरोग्य दिवस आहे. या दिवशी सर्व जनतांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो. यामुळे जनजागृती तर होतेच आणि नर्सिंग प्रोफेशनबद्दल मेडिकल प्रोफेशनबद्दल जनतेमध्ये सन्मानही निर्माण होतो. हो, हे समजलं, पण ही गर्दी कसली नेमकी? अगं आज नाही ते महात्मा ज्योतिबा फुले स्कूल ऑफ नर्सिंगचे काही विद्यार्थी ना एक छोटंसं नाटक सादर करणार आहे. चला तो प्रेक्षकांनो, आपण हे सुंदरसं नाटक बघूया. तुमच्या सर्वांच्या सहभागाने आणि जोरदार टाळ्यांच्या आवाजाने हे नाटक सादर करूया. सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. मी छकुची आई या भूमिकामध्ये नाटकामध्ये येणार आहे. नमस्कार, मी छकुचे पप्पा म्हणून या नाटकामध्ये येणार आहे. नमस्कार, मी छकुची मैत्री म्हणून या नाटकामध्ये येणार आहे. नमस्कार, मी शेतकरी बाई म्हणून या नाटकामध्ये सादर होणार आहे. नमस्कार, मी बाबाचा चंदन या भूमिकेतून नाटकामध्ये येणार आहे. नमस्कार, मी बाबा म्हणून या नाटकामध्ये येणार आहे. नमस्कार, मी नर्स म्हणून या नाटकामध्ये सादर होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर म्हणून या नाटकामध्ये येणार आहे. तू चांगला खेळायला अगं चल ना, एवढी काय घाबरते? हा मी विचारते का? बाबांनी पण चल काकू काकू काही नाही, सहज आली होती. उद्या तर शाळेला कुठे येते, तुम्ही माझी खेळायला पाठवा ना. काय गं, कुठे गेली काकू? बरं बरं, ठीक आहे. अगं छकू, काय झालं? अगं छकू, काय झालं? 3-4 दिवस आधी पुस्तक करायचं आहे. मग दवाखान्यात नाही गेली का? अगं अगं असं सांगितलं नसते. थांब, चल चल. काकू काकू, तिला फिरताना चक्कर आलं. काय झालं छकू? ए छकू, काय झालं तुला? काय जेवली नव्हती का ती? तू बरी जेवली मग? पोरगी जेवली नाही, तू बरी जेवली? चला मग तिला दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ. अगं तू माझं ऐकते का? चला मग तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू माझं ऐकते का नाही? थांबा, कुठे जायचं तुम्हाला? बरं, बाबा ध्यानात बसले असते, त्यांना एकदा विचारतो, पाठवू का नको? बाबा, एक दोस्त आले, त्यांच्या मुलीला घेऊन पाठवू का नको? पाठव त्यांना. चला, बाबांनी बोलवले तुम्हाला. नमस्कार बाबा. बोला, काय चाललंय तुमची? बाबा, मुलीला सांगितलं जाते, सगळे चक्कर येत आहे.
वाटतं हिला कोणीतरी बाईचं काही केलेलं आहे. पण तांदळ मी तुम्हाला 2 लिंबू देतो. हे 2 लिंबू घ्या. एक हळद कुंकू लावून देवळात ठेवा आणि एक अर्धे तिच्या डोक्यावर टाकून अर्धे अंघोळीच्या पाण्यात टाका. ती एकदम बरी होईल. आणि हा काळा धागा तिच्या उजव्या हातामध्ये मांडा. ती एकदमच बरी होईल. देव सर्वांचं कल्याण करो. अहो शीतलताई, कुठे गेला होता तुम्ही? मगाशी घराला बोलत होते. शेजारी मी विचारले तर ज्योतिताई म्हणे त्या कुठेतरी गेल्या काय काय. मग कुठे गेल्या होत्या तुझ्या काय काय? वहिनी दवाखान्यात का बरं नाही दाखवलं तिला? हे असं चांगलं नसतं. बाबावर विश्वास ठेवणं हे योग्य नाहीये. या आजकाल जमान्यात तांत्रिक बाबावर विश्वास करतात. पोटचे पोरांना करून बसतात. या तरी एकदा तिला दवाखान्यात. अहो ताई, अजून मुलीला बरंच नाही का? मला अगोदरच बोलले होते की तिला एकदा तरी दवाखान्यात नक्की दाखवा. जा लवकर, ते पटकन दवाखान्यात जाते. काय झालंय तिला? बसा तुम्ही घरी या. काय झालं? काय माझं एक पेशंट आले. दात काढू का? हो, वाटलं त्यांना लवकर. चला तुम्हाला त्यांनी आज काय झालं हिला?